नमस्कार मंडळी. तर आपल्याला आज पुन्हा एकदा चॉकलेट फ्लेवरचाच केक बनवायचा होता. त्याचीच ऑर्डर होती. तर आपल्याला हा 1/2 kgमध्ये बनवायचा होता. तर कस्टमरच्या मिस्टरांचा बर्थडे होता. तर त्यांचं फक्त इतकंच म्हणणं होतं की त्यांना केकमध्ये जास्त चॉकलेटही नको आणि जास्त क्रीमही नको, दोन्ही गोष्टी त्यांना बॅलन्स हव्या होत्या. तर तसाच केक आपण त्यांना बनवून दिलेला आहे व त्यांना तो फारच असा आवडलेला आहे. तर त्याचा रिव्ह्यूसुद्धा मी शेवटी शेअर केलेला आहे, तुम्ही नक्की बघू शकता. तर नेहमीप्रमाणे स्पॉन्ज बेक करून मी त्याला 3 लेअरमध्ये कट करून याप्रमाणे मी त्याला क्रमकोट करून फ्रीजमध्ये मी सेट व्हायला ठेवून दिलेला होता. आणि केक आपला छान सेट होता तोवर मी इथं सिलिकॉनचं मोल्ड घेतलेलं आहे. तर चॉकलेट थोडे मेल्ट करून यामध्ये बघा मी या पद्धतीने इथं चॉकलेटचे गार्निशिंग बनवून ह्यासुद्धा मी 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिल्या होत्या. आणि चॉकलेटही आपल्या सेट होत्या तोवर पुन्हा मी इथं केक फिनिशिंगसाठी घेतला आणि केकलाही आपण छान असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे. तर कस्टमरची इथं डेकोरेशनसाठी काही डिमांड नसल्यामुळे आपण आपल्याच पद्धतीने केक बनवून घेतला आहे. तर बघा वन साईडने मी इथं ड्रिपिंग करून घेतलेली या पद्धतीने आणि एक साईड पूर्ण प्लेन ठेवून बघा छान असे इथं रोजेट्स काढून घेतलेले आहे. त्याचबरोबर मी केकला इथं मस्त अशी बॉर्डरही करून घेतली आणि माझ्याकडे काही गोल्डन आणि सिल्वर बॉल्स होते तर तेही मी यावरती अरेंज करून हॅपी बर्थडे हबी असंही लिहून घेतलेलं आहे. तर छान असं आपलं इथं गार्निशिंगसुद्धा सेट झालेलं आहे, त्याही यावरती 1 बाय 1 अरेंज करून घेऊया. व मस्त असं आपला इथं केक रेडी झालेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.